श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवान उद्धवाला सांगतायत की फक्त मी आणि माझं ही अहंकार रूपी बंधनं तोडून टाक. ही बंधनं तोड. याचा अर्थ काय तर एको देवहा, या जगामध्ये सगळं काही करणारा तो भगवान आहे. त्याच्यावरती श्रद्धा, विश्वास, भक्ती आणि संपूर्ण त्याच्यावर सोडून दे ना. सांगितलंच आहे मंडळी की सगळं करणारा कोण आहे? तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बालन बाका होगा जिसका रक्षक दया निधान, रक्षक कृपा निधान. तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. त्याग दो ये फल की आशा, स्वार्थ बिना प्रीत जोडो. स्वार्थ बिना प्रीत जोडो. सहज चालता चालता तुम्हाला मला हा उपदेश केलाय, अनेकांनी केलाय की फळाची अपेक्षा सोडा आणि कर्म करत असताना वृत्ती भगवंतामध्ये लावा. त्याग दो ये फल की आशा, स्वार्थ बिना प्रीत जोडो. कल क्या होगा उसकी चिंता, जगत पिता पर छोड़ो. जगत पिता पर छोड़ो. क्या होनी है क्या अनहोनी, क्या होनी है क्या अनहोनी, सबका उसको ज्ञान. सबका उसको ज्ञान. तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. त्याची सत्ता किती मोठी आहे, त्याचा विस्तार किती मोठा आहे. जलस्थल अग्नि आकाश पर केवल उसकी सत्ता, केवल उसकी सत्ता. प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सके एक पत्ता, हिल न सके एक पत्ता. उसका सोचा यहाँ पे होता. त्यांनी जो विचार केलाय तेच इथे होणार आहे. उसका सोचा यहाँ पे होता. उसकी शक्ति महान, उसकी शक्ति महान. तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. राजा, भगवान सांगतायत, मनुष्य जोपर्यंत हा अनेकत्वाचा भ्रम युक्तियुक्तीने नाहीसा करीत नाही तोपर्यंत तो जागृत असून सुद्धा अज्ञान निद्रेत झोपलेला समजावा. त्याचं हे जागेपण स्वप्नातल्या जागेपणासारखंच मिथ्या आहे, खोटं आहे. वास्तविक या विश्वात आत्म्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही देहादिक वस्तू सत्य नाही. म्हणून स्वप्न पाहणाऱ्याच्या सर्व क्रिया जशा खोट्या असतात त्याचप्रमाणे अज्ञानी माणसाचे सुद्धा खोट्या देहाच्या आश्रयाने असणारे वर्णाश्रम धर्म, त्यामुळे मिळणाऱ्या स्वर्गादी गती आणि त्यांना कारण असणारी कर्म, हे सगळंच खोटं आहे. दासबोधामध्ये समर्थांनी आवर्जून याचा उल्लेख केलेला आहे. सगळ्या कल्पना आहेत, हे सगळं खोटं आहे. फक्त सगळीकडे आत्मतत्व एवढंच निश्चयात्मक आहे, बाकी सगळं खोटं आहे. जो बाल्य, तारुण्य आदी अवस्थांच्या रूपाने वारंवार बदलणाऱ्या देहादी पदार्थांना आपल्या इंद्रियांनी जागृत अवस्थेत उपभोगतो, तोच स्वप्नावस्थेत त्यांच्यासारख्याच वासनामय पदार्थांचा मनाने उपभोग घेतो आणि गाढ निद्रेच्या वेळी
तोच हे सर्व विषय आवरून ठेवतो. अशा प्रकारे या तीनही अवस्थांचा अनुभव घेणारा साक्षी इंद्रियांचा स्वामी चेतन आत्मा एकच आहे. ज्यांनी स्वप्न पाहिलं, जो गाढ झोपलेला होता, तोच मी जागा आहे. या प्रत्यभिज्ञेवरून आत्म्याची एकता सिद्ध होते. उद्धवा, मनाच्या या तीन अवस्था गुणांमुळे झाल्या असून हे माझ्या पगडा असलेल्या मायेमुळेच माझ्यामध्ये कल्पिल्या गेलेला आहे असा निश्चय कर. नंतर सगळ्या संशयाचा आधार असलेल्या अहंकाराला अनुमान प्रमाण आणि संतांचे उपदेश यांपासून उत्पन्न झालेल्या तीक्ष्ण ज्ञानरूपी खड्गाने छिन्न विच्छिन्न कर आणि आपल्याच हृदयात स्थित असलेल्या माझे परमात्म्याचे भजन कर. हे जग हा मनाचाच खेळ आहे, भास आहे. अलाद चक्रासारखे हे अतिशय चंचल आहे. हे दिसणारे असल्यामुळे नाशवंत आहे. म्हणून तर समर्थ सुद्धा म्हटलेत ना, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. ही मृत्यूभूमी आहे. इथे सगळंच मृत्यू पावणार आहे, सगळंच खोटं आहे. मग तू काय कर, ह्या सगळ्यांपासून थोडंसं बाजूला ये. या दृष्टीने याच्याकडे बघ की हे सगळं नाश पावणारं आहे. विज्ञान म्हणजे एक परमात्मा जणू अनेक रूपांनी प्रकाशित झाल्यासारखा दिसतो. गुणांचे कार्य म्हणून जो का हा तीन प्रकारचा भेद दिसतो, ती त्याची माया असल्यामुळे स्वप्नावस्थेत खोटी आहे. म्हणून साधकाने हे जग नजरेआड करून सर्व इच्छा सोडून काहीही न करता स्वस्थ राहायला पाहिजे आणि आत्मानंदात मग्न असलं पाहिजे. व्यवहारासाठी कधी काही दिसलं तरी हे खरं नाही असा निश्चय करून ते सोडून दिलेलं असल्यामुळे भ्रम निर्माण होणार नाही. शरीर असेपर्यंत फक्त स्मरणरूप संस्कार राहील. मदिरेने धुंद झालेल्या माणसाला आपल्या अंगावरील वस्त्राची जशी शुद्ध राहत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञान झालेल्या सिद्धाला हा नश्वर देह बसला आहे की उभा आहे, झोपला आहे की काही खातोय, कुठे जातोय का येतोय, अजिबात याची कल्पना उरत नाही. प्राणांसह देहसुद्धा प्रारब्धाच्या अधीन असल्या कारणाने जोपर्यंत तो प्राप्त करून देणारे कर्म शिल्लक आहे, तोपर्यंत तो पडण्याची वाट पाहत असतो. समाधीमध्ये स्थिर असलेल्या आत्मसाक्षात्कारी प्रपंचासह या देहाचा पुन्हा स्वीकार करीत नाही. स्वप्नातून जागा झालेला जसा स्वप्नातील गोष्टींचा स्वीकार करत नाही, तसाच योगी हा त्या आपल्या आपल्या अंतःकरणामध्ये भगवंतात माझ्यामध्ये विलीन असतो. हे ऋषींनो, सांख्य आणि योग या शास्त्रांमध्ये जे गुप्त ज्ञान सांगितलंय तेच मी तुम्हाला सांगितलंय. मी यज्ञस्वरूप भगवान स्वतःच तुम्हाला तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी हंसरूपाने आलो आहे. भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतायत, शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत की अशा प्रकारे हा सांख्य योगाचा उपदेश भगवंतांनी केला. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, अहम योगस्य सांख्यस्य सत्यस्य धृतस्य तेजसः परायणं द्विजश्रेष्ठा श्रियः कीर्तेर्दमस्य च. योग, सांख्य, सत्य, ऋत, तेज, श्री, कीर्ती आणि इंद्रिय निग्रह या सर्वांचे आश्रयस्थान मीच आहे. समता, अनासक्ती आदी जे अविनाशी गुण आहे ते सर्व निर्गुण, निरपेक्ष, सर्वांच्या हृदयस्थ, सर्वांचा प्रिय आत्मा अशा माझ्याच ठिकाणी सदैव वास करतात. या माझ्या उपदेशाने सनकादिक मुनींचा संदेह दूर झाला. उद्धवा, तेव्हा माझी पूजा करून अत्यंत भक्तिभावाने ते माझी स्तुती करून लागले. त्या श्रेष्ठ ऋषींनी माझी यथासांग पूजा करून स्तुती केली. नंतर ब्रह्मदेवांच्या देखतच मी आपल्या धामाकडे निघून गेलो. उद्धवानी हे ऐकल्यावरती उद्धव म्हणतोय, वदंती कृष्ण श्रेयांसी बहुने ब्रह्मवादिनः. भगवंता, ब्रह्मवादी महात्म्यांनी आत्मकल्याणासाठी भक्ती, ध्यान आदी अनेक साधनं सांगितले आहे. हे सर्वच मुख्य आहे की यापैकी कोणतं तरी एक मुख्य आहे? बघा मंडळी, तुमचा माझा प्रश्न उद्धवानी विचारला, फार चांगलं झालं. कारण
आपल्याला असं होतं, आपण कीर्तनाला जातो, कथेला जातो, आपण कुठेतरी प्रवचनाला जातो, तिथे प्रत्येक जो उपदेश करणारा असतो तो त्याच्या त्याच्या अभ्यासात आणि तो त्या ज्या मार्गाने प्रवास करतो त्या मार्गाचा तो प्रचार करत असतो. आता तुमची माझी अवस्था अशी होती, देवी भागवत ऐकायला गेलं तर सगळं करणारी जगदंबाई मग तिची भक्ती करावी का? श्रीमद भागवत ऐकायला गेलं तर मग गोपाल कृष्ण सर्वस्व आहे, मग त्यांची भक्ती करावी का? दत्त भक्ती करावी, राम भक्ती करावी, कृष्ण भक्ती करावी, करावी ती कशी करावी? ध्यान करावं, दान करावं, नाम घ्यावं, कारण प्रत्येक मार्गाचं महत्त्व वेगळंच आहे. आणि हे सगळं जेव्हा वेगवेगळं समोर दिसायला लागतं तेव्हा असं वाटतं, कुणी दानाचं महत्त्व सांगतं की आम्ही असं दान केलं आम्हाला असं फळ मिळालं, कोणी सांगतं आम्ही ध्यान केलं आम्हाला असं फळ मिळालं, कोणी सांगतं आम्ही पारायण केलं, कोणी सांगतो आम्ही जप केला, कोणी सांगतो. प्रत्येकजण आपापल्या केलेल्या मार्गाची प्रशंसा करतं. त्यावेळेला उद्धवानी सुद्धा विचारलं, सांगा, भक्ती ज्ञान ही सगळी साधनं आत्मकल्याणाची आहेत, बरोबर आहे, मग हे सगळे मुख्य आहेत की यांच्यापैकी काही मुख्य आहे? स्वामी, आपण भक्तियोग हेच निरपेक्ष साधन आहे असं सांगितलं. या भक्तीने सर्व तऱ्हेची आसक्ती नाहीशी होऊन मन आपल्या ठाईच लागून राहिलं, हेही तुम्ही सांगितलं. तरी मला माझ्या या प्रश्नाचं उत्तर सांगा. भगवान गोपाल कृष्ण म्हणाले, राजा, कालेन नष्टा प्रलये. अरे, प्रलयाच्या वेळी काळाच्या प्रभावाने ही वेदवाणी लुप्त झाली होती. वाणी अन्वेद संज्ञिता. नंतर जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा मी ती ब्रह्मदेवांना दिली. तिच्यामध्ये माझ्या भागवत धर्माचं निरूपण आहे. तेन प्रोक्ताच पुत्राय मनवे पूर्वजायसा. नंतर त्याच्याकडून भृगु आदी 7 ब्रह्मर्षींनी या भागवत धर्माचं ग्रहण केलं. त्या 7 महर्षींकडून त्यांचे पुत्र देव, दानव, गुह्यक, मनुष्य, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, चारण, किंदेव, किन्नर, नाग, राक्षस, किंपुरुष आदी अनेक जणांनी वेदांचं ज्ञान प्राप्त करून घेतलं. यापैकी काही सात्विक, काही राजस आणि काही तामस स्वभावाचे होते. या स्वभाव वैचित्र्यामुळे देव, असुर, मनुष्य असे वेगवेगळे प्रकार पडले आणि त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्या बुद्धी वेगवेगळ्या झाल्या. त्या बुद्धींप्रमाणे आणि स्वभावांप्रमाणे वेदांचे अर्थ वेगवेगळ्या केल्या गेले. मंडळी, बघा, देव, असुर आणि मनुष्य हा स्वभाव गुणधर्मानुसार झालेला वर्गीकरणाचा भाग आहे. अर्थात आपण जसे असुर समजतो तसे असुर नाही, असुर आपल्यातच आहे. आपण देव जसे समजतो तसे देव नाही, देव आपल्यातच आहे. आणि आपण मनुष्यसुद्धा आपणच आहोत. मंडळी, या स्वभाव वैचित्र्यामुळे देव, असुर, मनुष्य असे वेगवेगळे प्रकार पडले आणि त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्या बुद्धी वेगवेगळ्या झाल्या. त्या बुद्धींप्रमाणे आणि स्वभावांप्रमाणे वेदांचे अर्थ वेगवेगळ्या केले गेले. अशा रीतीने स्वभाव वैचित्र्यामुळे आणि परंपरेमुळे माणसाच्या विचारात फार फरक पडतो. तर काही माणसं वेदविरोधी मतं मांडायला लागतात. आणि आज आपण हे पाहतोय, सत्य आहे की वेदांचा पुरस्कार करणारे अनेक आहेत, वेदांची सेवा करणारे आहेत, वेद स्वरूप होणारे आहे आणि वेदाची निंदा करणारी आहेत, आपल्यातच आहेत. आजही आपल्याला दिसत आहेत. काही विरोधात मतं मांडतात, काही त्याच्या बाजूनी मतं मांडतात, तर काही त्याला सर्वस्व मानतात. हे पुरुष श्रेष्ठा, लोकांची बुद्धी माझ्या मायेने अविवेकी बनलेली असते. त्यामुळे त्यांना ज्या कर्मात जशी गोडी वाटते त्यानुसार तेच कल्याणाचे साधन आहे असे ते सांगतात. त्यामुळे साधनात वेगळेपणा येतो, कारण प्रत्येकजण आपापल्या मार्गाला श्रेष्ठ समजतो. त्यापैकी मीमांसक कर्माला, साहित्यिक कीर्तीला, कामशास्त्री कामाला, योगशास्त्री सत्य, दम आणि शमाला, राजनीतिज्ञ ऐश्वर्याला, संन्याशी त्यागाला आणि नास्तिक भोगाला कल्याणाचे साधन समजतो. पण हे समजत जरी असला तरी सगळ्यामध्ये एकरूप भक्तीच महत्त्वाचं आहे. काही जण यज्ञ, तप, दान, व्रत, नियम, यम आदींना कल्याणाचं साधन समजतात.
या लोकांना त्या त्या कर्मानुसार त्या त्या लोकांची प्राप्त होते, पण हे लोक उत्पन्न होणारे असल्यामुळे नाशवंत आहेत. शिवाय यांचा शेवटही दुःखदायक होतो, तो तामसी आहे. यात आनंद नावापुरताच असतो. या सर्व कारणांमुळे हे दुःखमयच आहे. कारण कोणत्याही लोकाची प्राप्ती जरी करून घ्यायची ठरवली तरी तो लोक निर्माण झाला आहे, म्हणजे त्याचा नाश आहे. आणि ज्याचा नाश आहे ते प्राप्त करून काय उपयोग आहे? उद्धवाला हे ज्ञान भगवान सांगतायत. शुकाचार्य म्हणतायत, राजा भगवंत आणखीन काय काय म्हणाले ऐकूयात उद्याच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.